यावर्षी रविवारी रंगपंचमी आली। कोल्हापुरात रंगपंचमीचा काही वेगळाच उत्साह असतो। शिवाय अनेक घरांमध्ये रविवार म्हणजे खाटखूट वार असतो। दुपारपर्यंत रंगपंचमीचा आनंद घेऊन अनेकांनी रविवारची संध्याकाळ T20 विश्वचषक सामन्यासाठी राखून ठेवली होती। पण त्यापूर्वी अनेक कोल्हापूरकरांनी रविवारचा बेत निश्चित केला होता। त्यामुळे चिकन, मटण आणि मासे विक्री दुकानांमध्ये अक्षरशः रांग लागली होती। रविवार आणि मांसाहार हे जुनं समीकरण आहे। कोल्हापुरात तर बुधवार आणि रविवारी अनेक घरांमध्ये हमखास तांबडा पांढऱ्याचा बेत असतो। यावर्षी रविवारी रंगपंचमी साजरी झाली, त्यामुळे यंदाच्या रंगपंचमीला जरा जास्तीच जोर आला होता। सकाळपासून अनेकांनी कुटुंबियांसमवेत आणि मित्रमंडळींसमवेत रंगोत्सवाचा आनंद घेतला, तर रविवारची संध्याकाळ भारत न्यूझीलंड अंतिम सामना बघण्यासाठी राखून ठेवली होती। पण तत्पूर्वी रविवारचा बेत काही बदलला नाही। सकाळपासूनच डबे घेऊन शहरातील मटण चिकन दुकानांसमोर गर्दी दिसत होती। काहींनी मत्स्याहाराला पसंती दिली, त्यामुळे मच्छी मार्केटमध्ये सुद्धा रविवारी खवय्यांच्या रांगा लागल्या होत्या। दुपारनंतरच अनेक घरांमधून तांबडा पांढऱ्या रश्श्याचा घमघमाट येत होता। त्यामुळे रविवारचा दिवस कोल्हापूरकरांनी नेहमीप्रमाणे सामिष जेवणाचा आनंद घेत आणि क्रिकेट सामन्याच्या जल्लोषात घालवला।